काढून राहिलो. घ्या ना, लाईव्ह मारलाय साहेबांची, उचला. 2 मिनिटं सर फक्त. टाकली आहे ना, म्हणजे आलं. हा देतो ना, 2 मिनिटं देतो. 2 मिनिटं. विषय थोडसा समोर. हा देतो सर, 2 मिनिटं फक्त. अमरावती तृतीय पंथांचं अवैध आणि बळजबरीनं धर्मांतरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. हो हो 2 मिनिटं देतोय दादा फक्त. तृतीयपंथी समाजातील यांना काय म्हणतात? काय म्हणतात? महामंडलेश्वर. नाव चेंज झालं असं ना तिकडलं. मी कुंभात गेले तर माझं नाव ठेवलं ना. कोणतं? मातंगी नंदगिरी. सरदार अनिल कोंडे. श्री पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेची लाईव्ह लिंक. आणि जवळ कर ना क्लोज. हा करतो 2 मिनिटं फक्त. नाही नाही नाही, ते काही येत नाही त्याच्यामध्ये. फेसबुकवरून घेतो. त्यांचा फक्त वाईस साठी घेतलाय. आपलं याच्या बंद जाईल सर सगळं. नाही सर लाईव्ह चालू झालेला आहे, फक्त 2 मिनिटं थांबा. एक सोर्स हे अमोल हे आहे काय थोडंसं पाहिजे. ठीक आहे सर बोला. हॅलो थांबा सर. सर बोला. सर बोला. सर्व पत्रकार बांधवांचं आणि फेसबुक लाईव्ह पाहणाऱ्यांचं मी स्वागत करतोय. काल माझ्याकडे महामंडलेश्वर श्री श्री 1008 तुम्ही डॉक्टर लिंक टाकली ग्रुपला, त्याच्यावर उचललं तरी चालेल. त्यासोबतच मी नंतर श्री 1008 महामंडलेश्वर मातंगी नंदगिरी उर्फ गुड्डीबाई ह्या आणि त्यांच्यासोबत तृतीयपंथी जे अमरावतीमध्ये राहतात त्या आल्या आणि त्यांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. काही दिवसाच्या अगोदर बजरंग टेकडी येथे बातमी आली, व्हिडिओ पण आला की तृतीयपंथीयाच्या 2 गटामध्ये भिक्षा मागण्याच्या वरून वादावादी झाली, मारामारी झाली. आणि नंतर हे लक्षात आलं, यांनी हे लक्षात आणून दिलं की हे मागण्यावरून भांडण झालेलं नव्हतं, तर याच्या पाठीमागे धर्मांतरणाचं मोठं कारण आहे. एक मौलवी जो 500 क्वार्टरच्या तिथे दर्गा होता, तिथला मौलवी होता, त्या मौलवीनी स्वतःला तृतीयपंथी करून घेतलं आणि साबनपुऱ्यामध्ये असलेल्या त्यांच्या मठामध्ये, आश्रमामध्ये, राहत्या घरामध्ये त्याने आपलं बस्तान बसवलं. तो हजला सुद्धा जाऊन आला आणि मग त्यांनी हातपाय पसरवणं सुरू केले की जे तृतीयपंथी हिंदू आहेत त्यांना सर्वांना मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित करायचं. आणि त्यामध्ये आता ज्या रेखा उर्फ मातंगी महामंडलेश्वर मातंगी जी आहे, ह्या स्वतः यांना 2023 मध्ये मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश घ्यायला लावला. हे त्यांचं ऍफिडेव्हिट पण आहे. हे त्यांचं ऍफिडेव्हिट पण आहे आणि त्या ऍफिडेव्हिट मध्ये त्यांचं नाव सुद्धा बदलवायला लावलं आणि त्या ऍफिडेव्हिटच्या प्रमाणे त्यांचं नाव हे ऍफिडेव्हिट 26 जून 2023 ला करण्यात आलं
आणि रेखा पुंडलिकराव पाटील असं अगोदरचं नाव होतं. निंबोरा तालुका अचलपूर येथे राहणारी होती. तिचं नाव शेख अहमद शेख रफीक हाजी असं करण्यात आलं. आणि त्यानंतर ह्या रेखाबाई नंतर त्यांना हे जाणवलं की आपल्याला मुस्लिम धर्मामध्ये राहायचं नाहीये. आणि आता कुंभमेळा जेव्हा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये त्यांनी पुन्हा मुस्लिम धर्मामधून पुन्हा हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर त्यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. आणि त्या महामंडलेश्वर मातंगेश्वरी म्हणून त्यांचं नामाधिकरण करण्यात आलं. तर हे पाहून इतरही ज्या मुस्लिम धर्मांतरित ज्यांना बळजबरीने करण्यात आलं होतं त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली. जसं आम्रपाली बाजूला असल्या आम्रपाली यांचंही मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्यात आलं होतं. त्याही मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये आले. आणि किंजल पाटील यांना सुद्धा मुस्लिम धर्मामध्ये बळजबरीने धर्मांतर करायला लावलं होतं. त्या सुद्धा हिंदू धर्मात आल्या. या गोष्टीमुळे चिडून जाऊन तो मुन्नीबाई बरोबर सोनाबाई उर्फ रफीक हाजी यांनी त्या मुस्लिम कन्वर्ट झालेल्या लोकांना घेऊन त्याचप्रमाणे अचलपूरवरून काही मुस्लिमांना घेऊन यवतमाळवरून काही मुस्लिम तृतीयपंथीयांना घेऊन आर्णीवरून काही तृतीयपंथीयांना घेऊन या जिथे राहतात जिथे यांचं मंदिर आहे बजरंग टेकडीवर त्या बजरंग टेकडीवरच्या मंदिरावर त्यांनी हमला केला. आणि हमला केला तो इतका तीव्र आणि बिभत्स की तो सोनाबाई जो आहे त्यांनी स्वतःच्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले. आणि कपडे काढून पूर्ण ते व्हिडिओ आहे ममता म्हणून जी आहे त्यांनी कपडे काढून टाकले आणि पूर्ण कपडे काढून हमला केला. कारण की पोलिसांनी अडवू नये म्हणून. आणि एवढंच नाही तर तलवारीने हमला केला. मिरची पावडर आणून हमला केला. का तर मुस्लिमामध्ये ह्या ज्या गेलेल्या होत्या तिघी जणी ह्या पुन्हा हिंदू धर्मात गेल्या. तुम्ही हिंदू धर्मात का गेल्या हे विचारण्यासाठी दहशत निर्माण केली. आणि हे रॅकेट इतकं मोठं आहे की यांना जे तृतीयपंथी आहे जे हिंदू आहे दुर्दैवानी जन्मापासून तृतीयपंथी म्हणून त्यांना राहावं लागलं. चांगल्या घरातले म्हणजे मी जेव्हा त्यांचा इतिहास पाहिला त्यांना आई वडील आहे बहीण भाऊ आहे. आता ज्या महामंडलेश्वर डॉक्टर पवित्रा नंदगिरी जे आहे ह्या तर BSc नर्सिंग झालेले आहे PhD केलेली आहे. मग या सगळ्यांना हिंदू धर्मात आल्या म्हणून त्रास देण्याचं काम ती सोनाबाई आणि ममता करते म्हणजे जी मुस्लिमामध्ये कन्वर्ट झालेली आहे. आणि याच्या पाठीमागं मोठं रॅकेट हे अमरावतीमध्ये अचलपूरमध्ये आणि आर्णीमध्ये आकारास येते. दुर्दैव असं की भिक्षा मागण्यावरून भांडण झालं असं पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि तलवार जरी काढली तरी आर्म्स ऍक्टच्या अंडर गुन्हा दाखल न करता अटक न करता त्यांना जाऊ देण्यात आलं. आणि त्याच्यामुळे त्यांची दहशत या किन्नर समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून सगळे किन्नर समाजाचे आता इथे 20-25 किन्नर बांधव भगिनी आलेले आहेत. आणि त्या 20-25 बांधव तिथे ज्या यल्लम्मा देवीच्या मंदिरामध्ये राहतात त्या ठिकाणी दहशतीने राहतात. आणि म्हणून हे रॅकेट उद्ध्वस्त करणं आवश्यक आहे. म्हणजे आतापर्यंत बळजबरीचं धर्मांतर आपण मुलींचं ऐकत होतो मुलांचं ऐकत होतो पुरुषाचं ऐकत होतो परंतु तृतीय पंथीयापर्यंत सुद्धा ते पोचलेले. आणि या माध्यमातून जे धर्मांतरण झालेल्या ज्या आहे त्या ड्रगचा व्यवसाय असो किंवा गुटख्याचा व्यवसाय असो किंवा अवैधरित्या हिंदूंच्या घरी जाऊन माहिती गोळा करण्याचा व्यवसाय असो अशा सगळ्या गोष्टी करतात आहे.
हे सुद्धा मला यांच्याकडून माहीत झालं. आणि म्हणून माझी पोलीस आयुक्तांना विनंती आहे की यांनी अगोदरच तक्रारी दाखल केलेल्या आहे, FIR दाखल केलेले आहे मारामारीच्या संदर्भात. हत्यार काढलं, तलवार काढली, एका पोलिसाला सुद्धा तलवार लागली, म्हणजे त्यांनी तलवार धरली तर पोलिसाच्या हाताला जखम झाली, बरोबर आहे ना, पोलिसाच्या हातालाही जखम झाली. तर या सर्व गोष्टीची तपासणी करून हे रॅकेट मोडून काढावं. तृतीयपंथी दुर्दैवाने जे आहेत जन्मापासून त्यांना पूर्णतः संरक्षण देण्यात आलं आणि त्यांच्यावर जे अत्याचार त्या मुस्लिमांकडनं मुस्लिम कन्वर्ट आपल्यात आलं आणि कसं त्या हिंदू धर्मात आल्या याबद्दल त्यांनी सांगावं. माईक तिकडे. राहू दे. थांब थांब थांब. उन्ही जवळ इथे ठेवा. इथे. हा. त्याला लावून ठेवलं लावून ठेवा त्याला लागतं. हा. इकडे वर. बोला. जय श्री महाकाल, नमो नारायण। आपको तो मैंने हर चीज सबको पता है कि हमारी कोई लड़ाई मांगने खाने के ऊपर से नहीं है। मैंने कल शाम को आके सर से पूरी बात बताई। मैं भी डर डर के आई थी सर के पास कि हमारा क्या होगा। पहले भी ऐसा ही हुआ था हमारे साथ, फिर बोलते कि आपस में कर लो, ऐसा कर लो, हर चीज हो जाती है ना। इसलिए डर डर के मैं कल सर के पास आई तो मुझे हिम्मत आई। सर बोले तुम डरो मत, हम है तुम्हारे साथ। तो मैं आज पूरा की आती है हमेशा, तो कुछ कारण की वजह से मुझे भी उनके साथ रहना पड़ा, क्योंकि मेरी पैदाश अमरावती की है, राजापेट की रहने वाली हूँ, सुशील नगर की मैं, है ना। ये कभी कभी अपने माँ बाप को धमकी देने को बोलते, धमकी देते हैं हमारे को कि तेरे माँ बाप को मार डालेंगे, तो ऐसा नहीं करेंगी तो। और मुझे मजबूरन उनका धर्म स्वीकारना पड़ा उस टाइम पे। मेरा ब्रेन वॉश करके लेके गए अचलपुर लेके गए। अचलपुर में मेरे पूरे डॉक्यूमेंट्स तैयार करे। अचलपुर के बाद एक मदरसा है, वहाँ लेके गए। वहाँ जाने के बाद मेरे को वहाँ एक सर्टिफिकेट दिया इन लोगों ने, और वो सर्टिफिकेट जैसा ही मेरे हाथ में दिया वहाँ, तो इन्होंने छीन के अपने पास रख लिया। तो अभी ये सब होने के बाद, मुझे मोमेडियन बनाने के बाद, मुस्लिम बनाने के बाद, ये चुपचाप ही थे, हर चीज चुपचाप थी। मगर कुछ अभी कुंभ गया 2025 का, तो मैं वहाँ पे मेरे धर्म में वापस आ गई। मेरे धर्म में वापस आने के बाद उन्होंने क्या किया, मैंने ये उनको बोली कि मेरे को ये जो तुम्हारे पास है मेरे डॉक्यूमेंट्स वो मुझे दे दियो। तो मुझे इन्होंने दिया नहीं। बोले तेरे को क्या गरज है, बोले अभी ये डॉक्यूमेंट्स की कोई गरज नहीं। बोले फिर ये क्या करते, ये डॉक्यूमेंट्स देख के हमारे माँ बाप को धमकी देकर और ब्लैकमेल करते हम। फिर ये करना ही पड़ता आपको। ऐसे मेरे साथ भी हुआ और मेरे शिष्य के साथ भी हुआ। ये किंजल यहीं की रहने वाली है, उसके साथ भी ऐसे ही करके हम दोनों को लेके गए, मुस्लिम शिकारे हमने। वापस हम हमारे धर्म में आने के बाद अभी मुझे क्या बोलते हैं ये लोग कि जो भी है, जैसे अम्रपाली हो गई, बबली हो गई, खुशबू है, गौरी पवार है ना, मोगली है, ये सब जितने भी मेरे शिष्य लोगों को है, इनको एक एक को तू वापस से अपने इसमें ला, इस्लाम में ला। तो मैं बोलती ये सब नहीं होना चाहते हैं, तुम क्यों जबरदस्ती करते। ये सिर्फ घर की बात, हमारे घर में ही बातें होती थी, हमको बिठा के सब बातें होती थी। तो मैं बोलती थी नहीं। फिर एक दिन ऐसा ही हुआ, मुझे जैसा अभी सब चारों तरफ हो रहा है ये, है ना, हिंदू मुसलमान चारों तरफ है, यही नहीं। अभी कुछ 8-10 दिन पहले कौन सा शहर है, इंदौर में हुआ है। इंदौर के बाद अभी एक और यूपी में हुआ है ना, वहाँ पे भी यही हादसा हुआ है। अभी सब हिंदू जाग रहे हैं, सबके इसमें हिंदू का अभी फिर ये सब बातें तो आपको मैंने बताई दी हो कि क्या हुआ क्या नहीं। अभी बाकी का फिलहाल मेरी चेला अम्रपाली आपको उस दिन क्या क्या हुआ वो बताओ। उस दिन मैंने तो सबसे पहले ये सब पुलिस आयुक्तालय के पास ये लिखी थी, ये सब आप बीती मेरे ऊपर की। हम वही देने के लिए जा रहे थे, मगर उन्होंने हमारे घर पे हमला करे। हमला करने के बाद उन्होंने कम से कम 7-8 ऑटो भर के आए, पूरा घेर दिया हमारे मंदिर के ऊपर, पत्थर डाले, मिर्ची पाउडर डाले, तलवार ली, तलवार लेके हमको मारने के लिए आंग पे। वहाँ पे पुलिस प्रशासन मौजूद था,
मगर पुलिस वालों ने कुछ भी नहीं किया, ना उनको पकड़े, ना उनको अटक करे, ना उनकी तलवार। अभी भी वो खुलेआम घूम रहे, और अभी भी हमारे ऑटो के पीछे कम से कम 4 ऑटो रहते उनके। उसके बाद उसमें हथियार भी रहते, लकड़ी रहती, बंदूका रहते, तलवारा रहते, पोट्टे भी रहते उनके साथ, उनके समुदाय के, और वो भी हमारे ऊपर हमला करने को देखते, मगर हम उनके हाथों में आते नहीं। हमारे सब बच्चे डरे हुए हैं यहाँ पे। अभी मैं कैसे कैसे टाइम देख के सर के पास आई हूँ, ये मेरे को मालूम है। तो अभी आपकी क्या डिमांड है? अब यही डिमांड है हमारी वाली कि जो हम हमारे धर्म से चलना चाहते हैं, हमको परेशान ना करे, हम लोगों को जैसा हम रहते हमको रहने दो। और मुझे आज भी मैं तुमको बताती हूँ कि मेरे जान को धोखा है। मैंने इनका रैकेट खुला कर दी ना, तो ये मेरे को जान से कभी भी मार सकते हैं। ताई, अभी आपने विस्तार से बताया, लेकिन आपका धर्मांतरण कब हुआ, कहाँ पे हुआ, आपको कौन सी जगह लेके गए, आपके साथ कितने लोग थे, उन्होंने कुछ विधियां की क्या, वो विधियां क्या थी, और कौन कौन लोग इनमें शामिल है, वो कहाँ रहते हैं, ये जरा बताइए। आपको क्या बोला गया था? आप पहले धर्मांतरण किया गया, क्या बोल के किया गया, और फिर अब आप वापस लौटे हैं तो कैसे आप लौटे, ये बताइए। देखो, सबसे पहले तो जुलाई 2023 में मैं इस्लाम कबूल करी थी। ये मेरे डॉक्यूमेंट्स है, ओरिजिनल कॉपी उनके पास है मेरी, है ना, वो नहीं दे रहे। तो मैं 2023 में मैं जुलाई में वहाँ मुझे लेके गए ये लोग। लेके जाने के बाद मेरा पूरा माइंड ये करके क्रॉस किया, और उसके बाद मुझे ऐसा खूब धमकी देते थे घर वालों की। मैं अभी आपको बताया ना कि घर के लिए धमकी देते थे कि तेरे मम्मी को, तेरे पापा को, तेरे इनको मैं ऐसा कर दूंगा, और ये जो मेरे बच्चों को भी धमकी देते थे। उस टाइम पे हमको किसी का सपोर्ट नहीं था, इसके पहले भी हो चुका है यहाँ पे। अभी हमको ऐसा लगता है कि मैं जब सर के पास आई, सर ने हमको हौसला दिया, आप डरो मत, हम तुम्हारे साथ है, तुम चलो। वहां लेके जाने के बाद मेरी किंजल थी और मैं थी, और ये लोग थे। इन लोगों ने रफीक सोनाबाई साबनपुरा, ये थे हमारे साथ। वहाँ पे ये जैसा यहाँ पे डेरा बोलते हैं ना, मठ, किन्नर मठ है यहाँ पे साबनपुरे में, वैसा ही मठ परतवाड़े में है। वहाँ लेके गए, वहाँ मुझे बिठाए, चार लोग लेके आए थे उन्होंने, मौलाना लोग आए थे, उनके पास बिठा के मुझे बाकायदा उन्होंने कलमा पढ़ने के लिए बोला है कि ये कलमा पढ़ो। उसके बाद मुझे फिर उनके समाज में लिया, और बाद में मैं मेरे हिंदू समाज में आई हूँ, एक किन्नर अखाड़े में आई थी। तो उस टाइम के तो मेरे पास पूरे सबूत है। मेरा पट्टा अभिषेक हुआ, मुझे किन्नर अखाड़े में ये कर दिया है, और ये उनके हैं। देखो, ऐसा जाना पड़ता है, ऐसा नहीं जा सकते। पठानी पहन के, पेठा बांध के ऐसा लेके जाते हैं। नमाज को भी लेके जाके जबरदस्ती नमाज पढ़ने के लिए लगाते। इसमें आपकी फोटो है क्या? हाँ, हमारी सबकी फोटोज है। अच्छा, तो तुम्हारा मोबाइल पर पाठवता है ना। और बाद में मैं अपनी, ये देखो, ये परवीन है ना, ये ब्रेन वॉश करती है सबका घरों में। वो खुद हिंदू का बच्चा है, ये तो खुद ही है, ये समाज की, क्या आदिवासी समाज। ये अम्रपाली है मेरी बात। ये ऐसे लेडीज वस्त्र में नहीं लेके जा सकते वहाँ पे, वो पठानी पहनना पड़ता, फेटा बांधना पड़ता, हर वगैरह सब है। ये देखो, वापस मैं आई हूँ। तर माझं एवढंच सांगणं आहे की किन्नर बांधव भगिनी आलेले आहे, यांना पोलिसांनी संरक्षण द्यावं। ते यल्लम्मा मंदिर बोल तिकडे तो माइक तिकडे जाना। हाँ, आज का 15 दिन है, अभी तक कोई कार्रवाई नहीं करे। हम लोग बहुत डरे हुए, सर्दी में तो हम जाके कुछ ड्राइवर पी लेंगे और दरवाजा लगा के मर जाएंगे सर्दी। अभी तक कुछ भी कार्रवाई नहीं हुआ है। तुला काय बोलायचं? ही बनली आहे ना, काय तू पण मुस्लिम झाली होती का? नाही ही बोले रोमन बिठा तसंच
तुम्ही. मी बबली विजय चौधरी. मी हिंदू आहे आणि आम्ही हिंदूत जन्म घेतला तर आम्ही काही पाप केलेलं नाही. या जे आधी लोकांनी आमच्या लोकांना खूप हे केलेलं आहे, खूप त्रास देतात, खूप हे घेऊन तलवारी घेऊन येतात. पोलीस कुठे गेले आहे? अमरावतीचे पोलीस वाले कुठे गेले आहे? आम्हाला संरक्षण नाही आहे का? सांगा ना, आम्हाला जगण्याचा हक्क नाही आहे का? हे लोक आम्हाला म्हणतात मुस्लिम बनावणं. आम्ही कसे मुस्लिम बनणार? आम्ही हिंदू आहे तर हिंदूच राहील. नमस्कार, मी आनंदी बोलत आहे. हे आम्हाला जबरदस्ती आम्हाला म्हणता मुस्लिम बना, हे बना. आम्ही हिंदू आहे, आम्ही कशाला मुस्लिम बनू? हे आमच्याकडे तलवारा घेऊन येते, आम्हाला मारहाण करते, आम्हाला धमक्या देते की तुम्ही आमच्याकडे या, नाही तर तुम्हाला आम्ही रस्त्यात पकडू, तुम्हाला मारू, तुमचा ॲटो पकडू, आम्ही तुम्हाला मारू. हे अशा धमक्या देते आम्हाला. आम्ही काय करा तुम्ही सांगा. पोलीस लोकही आमच्या संग आहे नाही. आमच्या इथं एवढ्याला तलवार आणला, आमच्या मंदिरावर गोटा मारहाण केली यांना, तरी यांना पोलिसांना काहीच केलं नाही आणि आमच्या जीवाला धोका आहे. बद्दल काय सांगायचं तुम्ही कोणाला सांगूच नाही शकून राहिली. रस्त्यानं सगळे म्हणजे आम्ही घराच्या बाहेर निघत आहे तर त्यांचे ऑटो, त्यांची मुलं अशी गाड्या घेऊन आमच्या आजूबाजूला दंडे घेऊन आम्ही घराच्या बाहेर निघायला सुद्धा घाबरून राहिलो आहे आता सध्याच्या कंडिशन मध्ये. आताच पासून नाही तर खूप दिवसापासून आमच्या मागे हा त्रास लागलेला आहे यांचा. आम्ही एवढे परेशान झालो आहे म्हणजे काय सांगावं. त्यांच्या इथं जाऊन आम्ही टोलीवर जातो, आम्हाला जबरदस्ती तिथून आल्यावर जे आम्ही लोकांच्या इथून भिक्षा मागून आणतो, जे भिक्षा मागून आणतो त्या पैशाचं जबरदस्ती ते मंदिरात, आम्ही जे मंदिर बनवण्यासाठी आमची दादी मंदिर बनवत होती, ते जागा त्यांनी मंदिर बनवण्यासाठी घेतली होती, पण त्या लोकांनी अशी बळजबरी केली जबरदस्ती की तिथं मंदिर नाही बनवायचं, तिथं मस्जिद दर्गा बनवा आणि आपल्या इस्लाम धर्माच्या विषयी हे करा ते करा. यांनी मना केल्यावर आहे ना आमच्यावर मारहाण सुद्धा करण्यात आली. आम्हाला सगळ्यांना मारलं होतं. एक दिवस एवढा भयानक मारला एकदम, म्हणजे तो वेळच खूप असा भयानक होता. म्हणजे परेशान झालो आम्ही त्याच्यापासून. अशा रस्त्याने आता आम्ही जर घराच्या बाहेर निघालो ते लोक डायरेक्ट मारायला येतात अंगावर आणि धमक्या देतात आणि मारून टाकू, कापून टाकू, एकदम परेशान करून ठेवलाय त्यांनी. आम्ही एकदम त्रासून गेलोय. आम्हाला न्याय पाहिजे फक्त, बाकी काहीच नाही पाहिजे बस. ठीक आहे. हिला मी शिक्षण करत आहे. ही पण एक मला आता हिला दाखवलं नाही, ही 12वी करत आहे आणि मी पण सांगत कोणत्या कॉलेजमध्ये? ते माईक देऊन द्या ना सरांकडे, माईक देऊन द्या ना सरांकडे. सर 2023 पासून ही सगळी प्रोसेस सुरू झाली. अमरावती, परतवाडा अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलेला आहे. हा सगळा मोठा रॅकेटचा विषय दिसते आहेत. त्यांच्या भावना, भीती जे सांगितलं ते अतिशय गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांना आपण या सगळ्या घटनाक्रमाविषयी आणि कालच मला हे माहीत झालं. आता म्हणजे पोलीस आयुक्तांकडे तुम्ही माझ्या पत्रानिशी देणार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पण देणार, परंतु यांचं सुद्धा या दुःखाला सुद्धा वाट करून देणं आवश्यक होतं. म्हणून आजचं फेसबुक लाईव्ह केलं आणि पोलीस सुद्धा या बाबतीत सेन्सिटिव्ह असले पाहिजे, पोलीस सुद्धा संवेदनशील असले पाहिजे. त्यासाठी आजचं लाईव्ह होतं. कारण की मी जेव्हा काल या उपसा गोष्टी रडत होत्या तेव्हा समाजातल्या दुर्लक्षित घटकांवर सुद्धा मुस्लिम धर्मांतराकरता बळजबरी होऊ शकते हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. परंतु म्हणजे कल्पनेच्या पलीकडे यासाठी की मी याचा विचारच कधी केला नव्हता. परंतु जेव्हा पाहिलं की म्हणजे ह्या स्वतःच्या जीवाला, प्रत्येकाला जीव प्यारा असतो, तो माणूस असो, स्त्री असो, तृतीयपंथी असो, परंतु स्वतःच्या जीवाचं रक्षण व्हावं हे जे मुस्लिम जिहादी आहे, मुस्लिम जिहादी म्हणजे तृतीयपंथी आहे, त्याच्याबरोबर मुस्लिमही आहे सोबत. हे तृतीयपंथी पण मुस्लिम आहेत, त्यांच्यासोबत मुलं आहे. मी अजून अर्धाच गुटख्याचं, अवैध धंद्याचं हे सुद्धा रॅकेट मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते नुसतं अमरावती पुरतं नाही, तर अचलपूर आहे, आर्णी आहे, इंदोर आहे, उज्जैन पर्यंत यांच्या माध्यमातून तृतीयपंथीच्या माध्यमातून करण्यासाठी यांच्यावर दबाव आणला जातो. म्हणजे पहिल्यांदा कन्व्हर्शन करायचं, त्यांना ते काम करायला लावायचं, मग ब्लॅकमेल करायचं. उलट ह्या ज्या आहे
ह्या सगळ्या शिक्षणासाठी उत्सुक आहे. जसं आता तिने सांगितलं BSW करते आहे, ही 12वी करते आहे. कोणतं 12वी ना 12वी करते आहे. आणि यापैकी काही अशा आहे की स्वतः कौशल्य घेऊन स्वतःचा व्यवसाय करण्यास उत्सुक आहे. आता त्या पवित्रा महामंडलेश्वर आपलं काय ना महामंडलेश्वर श्री श्री डॉक्टर पवित्रा नंदगिरी या BSc नर्सिंग झालेल्या आहे. या BSc नर्सिंग झालेल्या आहे. त्यांनी फिजिओथेरपी पण केलेलं आहे. आणि आज काय येऊ शकल्या नाही, काल आल्या होत्या. परंतु चांगलं इंग्रजीवर, हिंदीवर, मराठीवर प्रभुत्व आहे. म्हणजे स्वयंरोजगार सुद्धा म्हणजे त्या माध्यमातून होतील. काल त्यांनी धन्यवादही दिले की आम्हाला तृतीयपंथीयांना 2500 रुपये महिना मिळतो. संजय गांधीचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे धन्यवाद सुद्धा दिले. परंतु स्वतःचा धर्म सोडायचा नाही हा त्यांचा अट्टहास आहे आणि तो योग्य आहे. आणि जेव्हा धर्मांतर करून घेतलं, तिची जेव्हा कुटुंबना झाली, तिचं जेव्हा त्रास झाला, तेव्हा कुंभमेळ्यामध्ये ती पुन्हा धर्मामध्ये आली आणि सन्मानही जगायला लागली. म्हणजे आपल्या महाराष्ट्र की पहली किन्नर मेरी गुरु जो बैलगाडीचा अयोध्या गए थे. हा. तर त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्र्यांना यावर सविस्तर लिहितोय. आणि पोलीस कमिशनर अरविंद चावरिया यांनी ताबडतोब राजापेठ पोलीस स्टेशनचा जो ठाणेदार आहे तो बिलकुल या कारवाईमध्ये इंटरेस्ट दाखवला नाही, तलवार जप्त केली नाही, त्यांना तसंच मोकळ सोडून दिलं. ताबडतोब त्याच्यावरही कारवाई करावी. आणि त्या पोलिसांच्या माध्यमातून ते सगळे जे मुस्लिम जेहादी, मुस्लिम किन्नर आणि त्यांना सपोर्ट करणारे काही युवक, त्यांची नावं आमच्याजवळ, त्या युवकांना ताबडतोब अटक करण्यात यावी ही या आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. हो, हिंदी में बताइए. धन्यवाद. बाईट घेऊन घे भाऊ. बाईट घेऊन घे. हिंदी तर जाऊ दे ना, लागलेलं आहे तिकडे live. झालं का सगळं? प्रश्न आहे का काही? फेसबुक लाईव्ह बंद